श्रीराम. परमचैतन्य सद्गुरू श्री काणे महाराज यांनी वेळोवेळी केलेली प्रवचन, तसंच वेळोवेळी त्यांनी भक्तांशी साधलेला सुखसंवाद संकलित करून सुयोग्य भागांमध्ये विभागून ध्वनी रूपात सादर करत आहोत. पुष्प पहिलं. विषमय संसार अमृतमय कसा करावा. भाग पहिला. आज 1 महिन्यानंतर बोलण्याचा सुयोग आला आहे. गुरुपौर्णिमेनंतर आम्ही जवळजवळ मौन पाळलं होतं. आज आता कोकिळेला जसा कंठ फुटतो तसा कंठ फुटणार आहे. भगवन नामाव्यतिरिक्त आपल्याला काही बोलायचंच नाही. नामानं काय होतं हे सर्व जगजाहीर आहे. संत तेच सांगत आले आणि आज आम्ही तेच सांगणार आहोत. जेवल्याने काय होतं तर पोट भरतं, तसं नामाने काय होतं तर जन्म मरण निवृत्ती होते. संसार हा जो आहे त्याला जन्म मरण आपण म्हणतो. हा संसार कसा आहे तर विषवत आहे. मग जन्माला येऊन इथे या संसारात करायचं काय. तो जो विषवत आहे तो अमृतमय करायचा. यापेक्षा काही करायचं नाही. याला आपण परमार्थ असं म्हणतो. बायका पोरं म्हणजे संसार नव्हे. जन्माला येणं आणि मरण ही जी क्रिया, त्या क्रियेला संसार असं म्हणतात. तेव्हा बायका मुलं हा संसार नसून कर्मभोग आहे. पूर्वकर्मात ज्या ज्या गोष्टी आपण केल्या त्या त्या भोगण्याची ही सगळी साधनं आहेत. पण संसार म्हणजे जन्म मरण ही जी क्रिया आहे ती विषवत आहे. मग नरजन्माचं श्रेष्ठत्व काय आहे की त्या विषापासून अमृताची उत्पत्ती व्हावी. विषच अमृत होतं आणि अमृतच विष होतं. जे इथं लहान मूल दूध प्यायल्याबरोबर अमृततत्वाला पावतं, पुष्ट होतं, तेच दूध सर्प प्यायल्याबरोबर त्याचं गरळ होतं. जे अमृत तेच विष आहे. असं संसार विष भगवान शंकर प्यायले आणि त्या विषालाच अमृताचं स्वरूप त्यांनी प्राप्त करून दिलं. त्या विषानं त्यांचा कंठ म्हणे काळा झाला. आता एवढा मोठा भगवंत की विषाची उत्पत्ती ज्यांनी केली ते हलाहल प्राशन केल्याबरोबर त्यांचा कंठ काळा कसा झाला. त्याच्यावरती मल्लीनाथी करणारी माणसं सांगतात की काय हो, शंकराला सुद्धा विष बाधलं, मग तुम्हा आम्हाला बाधलं तर काय नवल. परंतु शंकरांना ते बाधलं नाही. त्यांच्या कंठामध्ये ते जाचू लागलं. त्यामुळे अत्यंत स्वच्छ कर्पुरासमान ज्याचं शरीर, त्याला गालबोटाने जशी शोभा यावी तशी त्या काळ्या ठिपक्यानं शोभा आली आणि त्याला नीलकंठ अशी उपमा प्राप्त झाली. म्हणजे त्याला ते बाधलं नाही. त्यांनी ते आपल्या हृदयापाशी ठेवलं आणि दुसरी गोष्ट काय केली की त्यातून मुक्त करायचं म्हणून रामनाम घेतलं. त्या रामनामामुळे काय झालं तर तो जो काळा कंठ होता तो पांढरा झाला. म्हणजे इकडे विष जे आहे ते संसार हलाहल झालं आणि इकडे विष हे रामनाम घेतल्याबरोबर अमृत तत्वाला प्राप्त झालं. मग नरजन्माचं श्रेष्ठत्व जे आहे ते यामध्येच आहे की अनंत कालाच्या पुण्याईने नरजन्म प्राप्त होतो. 84 लक्ष जीव योनीच्या शेवटी ही सुसंधी माणसाला प्राप्त होते. मग या सुसंधीचा जर फायदा घेतला तरच या गोष्टी साध्य होतात आणि इतर उपभोगांचा जर फायदा घेतला तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे होत आहे असं आचार्यांनी सांगितलं. जरी जननी जठरे झाला तरी भज गोविंदम भज गोपालम भज भज रे मूढमते म्हणजे शेवटी भगवन नाम घेणं. जरी तुझ्या हातून चूक झाली तरी ती क्षम्य आहे, पण देवाचं नाव घे. आचार्यांनी भज गोविंदम म्हणून सांगितलं. सर्व संत राम राम म्हणा म्हणून सांगतात. कुणी पांडुरंग पांडुरंग म्हणा म्हणतात. एक भगवंताला सहस्र नाम त्याच्या कार्यामुळे प्राप्त झाली आहेत. म्हणून
दासबोध असं सांगतो की सहस्रनामांमध्ये कोणी एक म्हणता होतसे सार्थक. कुठलंही एक नाव तुम्ही घ्या, त्यामध्ये तुमचं सार्थक होईल. म्हणून भगवन नामाला जास्त महत्व त्यांनी दिलं. विशेषतः कलियुगे अत्यंत सोपा मार्ग म्हणजे भगवंताचं नाव. यापेक्षा सोपं कोणतंही काही नाही. इतराला पैसा, अडका, पै काहीतरी लागतं. फुकटच्या नावाला काही लागत नाही. परंतु जसं फुकटचं पुस्तक दिलं की ते वाचण्याची किंमत राहत नाही, म्हणून त्याच्यावरती मोल ठेवावं लागतं. तसं नाम हे फुकटचं म्हणून ज्याला किंमत नाही ते मोलानं पाहिजे. म्हणून त्याला मोठं मोल काय द्यायचं? तर आपलं अंतःकरणाचं मोल सद्गुरूला द्यायचं आणि त्याच्याकडून बिनमोल वस्तू घ्यायची आणि त्याचं अनुष्ठान करून आपण अमोल व्हायचं. नाम हे बिनमोलाचंच आहे. त्याला किंमत नाहीच मुळी. मात्र ते दुसऱ्याकडूनच आलं पाहिजे. म्हणजे ते मोलाचं झालं. संसार जो विषवत आहे, हा आपल्याला अमृतमय करायचा आहे. मग त्याप्रमाणे ज्यांनी ज्यांनी तो अमृतमय केला, त्यांची संगत नको का? त्यांची संगत धरायला पाहिजे. ती संगत कुठं शोधत जायचं? कोणाला माहिती आहे किती संत आहेत? संत काही कधी डांगोरा पिटून सांगत नाहीत की बाबा मी संत आहे. संत हा संतच असतो. त्याच्या वृत्ती संत शांत व्हाव्या लागतात. नुसत्या वृत्ती शांत होऊन भागत नाही, तर खऱ्या शांतीचं वैभव त्याला प्राप्त व्हावं लागतं. हळहळ आणि तळमळ ही त्याची जावी लागते. संत म्हणजे शांत. कोणत्याही तऱ्हेची खळखळ त्याच्या अंतःकरणाची नाही, तो संत. पाणी जसं शांत असतं. केव्हा असतं? तर वाऱ्याची लहर नसेल तेव्हा. मग हा वासनेचा वारा जर आत थैमान घालू लागला, तर लाटांवर लाटा निघतात. मग तो शांत कसा करणार त्याला? संताला लाटा येत नाहीत. त्याला एकाच प्रकारच्या लाटा येतात. प्रेमभरतीच्या लाटा त्याला येतात. आणि त्या लाटेत तो बुडून जातो आणि परमेश्वर त्याला भेटतो. मग काय? लाटच सगळी, मजाच सगळी. म्हणून इथे काय पाहिजे आपल्याला? इथे ईश्वराची लाट आपल्याला कशी मिळेल ते पाहायचं आहे. मग ईश्वराची लाट नामाशिवाय मिळू शकत नाही. त्यासाठी भागवत सप्ताह ऐकावा असं सगळेजण सांगतात. भाग पहिला संपला.